धन्यवाद. एक डोंबाऱ्याचं पोरगं होतं. एक डोंबाऱ्याचं पोरगं होतं. मुद्दाम डोंबाऱ्याचं घेतलंय बरं का, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. एक डोंबाऱ्याचं पोरगं होतं. डोंबाऱ्याचं काम काय असतं? उड्या मारायचं. त्याचं काम काय? उड्या मारायचं. मग तो रस्त्यावरती त्याचा खेळ करत असतो, त्याच्या उड्या मारत असतो. आता त्याच्या उड्या मारल्यानंतर त्याला कोणी काही लाख रुपये काय कुणी आतापर्यंत दिलेले नाहीत. आपण तरी दिलेत का? मी तर काय दिलेले नाहीत आणि देणार बी नाही का. हो बरोबर आहे, परवडणार नाही ना द्यायला. ते कस काय परवडणार? डोंबारी ना ते 4-5 रुपये कोणीतरी त्याच्या पुढ्यात टाकत होतं. एक सद्गृहस्थ आले बरं का. हा, एक सद्गृहस्थ आले. बरं, तुम्हाला शेवटी कळतील ते कोण आहेत. आणि त्या सद्गृहस्थांनी त्या डोंबाऱ्याच्या पोराकडे पाहिलं. म्हणले काय टॅलेंटेड पोरगं आहे राव. वा 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 वा. हा, छान. काय उड्या मारते. याचा जर वापर आपण करून घेतला तर 100% आपल्याला याचा फायदा होणार होणार होणार. तसा बऱ्याच डोंबाऱ्यांचा वापर आमच्यासारख्या केला जातो आणि एका एका गाण्यावर 2-2 कोटी रुपये मिळवले जातात. होतोय आजपर्यंत. हा, तिथं आतापर्यंत असे आमचे बुजुर्ग कलावंत यांचा काही सन्मान त्या ठिकाणी झालेला नाही. 40 वर्ष त्याच्यामध्ये घालून हरकत नाही. आणि मग त्या डोंबाऱ्याला त्या सद्गृहस्थांनी पाहिलं आणि म्हणला, ए पोरा, हा इकडे. म्हणला इकडे. ए पोरा, हो इकडे. बोला की. तू आता हा खेळ लावलाय, कशाचा खेळ लावलाय? अहो उड्या मारायचा खेळ. असं उड्या मारायचा खेळ आहे? अहो पुरातन खानदाना परंपरापासून चालत आलेला खेळ आहे. परंपरापासून? हा. किती जुनी परंपरा आहे रे तुझी? 7 पिढ्याची परंपरा. 7 पिढ्या? मला कळतंय तोपर्यंत 7 पिढ्या, त्याच्या आधीचं नाही सांगताय. असो. हो, म्हणजे पहिल्यांदा तुझ्या बापाने केलं? पहिल्यांदा आमच्या वडिलांनी केलं. काय मोठी परंपरा आहे, किती आवाज काढून सांगतोय. हो, अहो अभिमान असतो. पहिली परंपरा तुझ्या बापाने? आमच्या बापाने. आणि त्याच्या आधी? त्यांच्या बापाने. काय पहिले तुझ्या बापाने? पहिली माझ्या बापाने. आणि त्याच्या आधी? त्यांच्या बापाने. हरकत नाही, अभिमान आहे परंपरेचा. टाळ्या वाजवा मंडळी. आणि म्हणजे तुझ्या बापाने केली, आता तू करतोय. त्याच्या आधी तुझ्या आजोबांनी केली, म्हणजे त्याच्या बापाने केली. आणि त्याच्या आधी? त्यांच्या बापाने. तुला कशाला आणलंय? असा बाप लावीत सकाळपर्यंत जाऊ दे. मध्येच उड्या घ्यायला शिकलो का काय? आणि मग असं पुरातन चालत आलंय म्हणून पुढे चाललंय. पण काहीतरी बापाच का काहीतरी सांग ना. जुन्या पुरातन ब्रह्मलोकातून आलं बाबा, इंद्र लोकातून आलं. आता 1950 पासून आधीचा दाखलाच भेटत नाही, त्याच्यामुळे मला नाव माहित नाही. म्हणून आपलं बाप चालून द्यायचं. बापाच्या पिशवीत चालून द्या असंच आहे का उद्या सकाळपर्यंत. एवढी तुझी जुनी परंपरा आणि तू अशी उड्या मारतो. एक उडी मारण्याचे किती रुपये घेतो सांग बरं? मी का? हा, 100 रुपये घेतो. एक उडी मारण्याचे 100 रुपये? 101 रुपये घेतो. 101 रुपये घेतो? हो. जरा महागच वाटतंय मला. का हो? 10 फूट उडी मारायचे 100 रुपये घेतो म्हणल्यावर? हा, 100 रुपये. बरं जाऊ दे, काय हरकत नाही, तुला मी पैसे देतो. देणार का? हो. अहो मी पण उडी मारणार. हे बघ, माझं एक काम आहे. का? माझी उडी जरा अवघड आहे. कशी? कारण मी सद्गुरू असते. हा, आणि तुला मी चांगला ओळखलेला आहे, कारण तू मगर पट्ट्यातला आहे. बरोबर आहे. कळलं का? हा, तू इथं मगर पट्ट्यातला आहे, दिवाळी पाठ महोत्सवातला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जास्त पारख दिसते, त्याच्यामुळे मी तुला पक्का ओळखलेला आहे. वा 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 वा. कळलं का? तू काय माझं काम फेल होऊन देणार? आवाज मला आनंद वाटला. हा, कुणीतरी माझं कौतुक केलं. कौतुक केलं का नाही? हो, हरकत नाही. हे बघ, तुला अशी उडी मारायची. हा, काय? त्या एका उडीचे तुला मी 500 रुपये दे. 500 रुपये? हो, 500 रुपये. अहो काय चेष्टा लावली का काय माणसाची? का? माणूस बोलायला लागले म्हणून काही बोलायला लागले का? असं? अहो लोक 100 रुपये द्यायला कानकुस करतात. हा, आणि तुम्ही 500 रुपये देताय. मग कमी पडतात. बरं थोडं जास्त देतो बाबा. हो, 500च लय झाले की. लय झाले? अहो देत असतील तर मारतो की उडी. मारणार उडी? हो, 10 फूट काय 11 फूट मारीन उडी. ऐक, हा, माझी उडी तुझ्यासारखी नाही. ऐक, काय करायचं बरं का? हा, गावाच्या बाहेर एक लगड साहेबांचा वाडा आहे. म्हणजे ह्या? हा, गावाच्या बाहेर. हा, आणि त्याच्या शेजारी दुरकर सरांचा वाडा आहे. बापरे. कळलं का? म्हणजे गुरुजींचा वाडा आहे. त्यांचं नाव आहे दुरकर गुरुजी. बर, मी होतो 12 वर्षाचा तेव्हापासून ओळखतोय त्यांना. दुरकर गुरुजी, त्यांचं नाव काय आहे? दुरकर. बर, पण ते चुकीचं आडनाव आहे, तसं नव्हतं पाहिजे, ते जवळ पाहिजे. बरं असो, दुरकर.
कारण त्यांनी दूर नाही केले, सगळे जवळ केले. हे हजारो पब्लिक त्यांनीच आणले. बरं, हरकत नाही. दुरकरांचा वाडा आहे, लगड सरांचा वाडा आहे. हे दोन वाडे जवळ जवळ आहेत. 30 फूट दरवाजा आहे. बरं, तुला सरळ नाही उडी मारायची, तुला आत उडी मारायची. म्हणजे असं उंच उडी मारून आत जायचं ना, आतली फक्त कडी काढायची. म्हणजे दरवाजाची कडी उघडायची. अहो सोपं काम आहे. सोपं आहे ना, तेवढंच करायचं. अहो तुमच्या डोळ्याची पापणी लावून नाही देणार, तूच कडी उघडली म्हणून समजा असं. हा, आणि मग ते डोंबऱ्याचं पोरग सांगितल्या प्रकारे या ठिकाणी वाड्यावरती आलं बरं का. वाडे त्यांनी बरेच पाहिले, पण वाड्यात वाडा एक अजून मोठा सापडला बरं का. सद्गृहस्थाचं लक्षच होतं. तो वाडा होता निलेश मगर साहेबांचा. आता टाळ्या वाजवा, आता वाजवा टाळ्या. आता किती माल सापडलाय मग बरं का. हो, तो वाडा होता निलेश मगर साहेबांचा. डोंबऱ्याचं पोरग होतं मगर पट्ट्यातलं. याला काय बघायचंय आता. आला तिथं जाऊन उभा राहिला. मगर सरांच्या वाड्याकडे पाहू लागला, पण उडी काय मारेना. अरे म्हणलं बाबा काय झालं तुला, आतापर्यंत 500 रुपयात व्यवहार झाला, सगळं आपण एवढा थाटबाट मांडलाय, आता तुला दाराजवळ आणलंय ना, आता उडी का मार. नाही म्हणला सर काय प्रॉब्लेम आहे म्हणला, थोडं जरा अडचणच आहे. काय अडचण आहे बा. पेमेंटची अडचण आहे का. थोडंफार वाढवून देईन बाबा. एवढं काय 500 ना, 1000 जर. 1000 म्हणल्यावर पोरग मागं सरकलं. म्हणलं आता गणित थोडंसं पुढं चाललंय आपलं, जरा दम धीर धरावा. परत त्यांनी तोंड बारीक केलं. आता काय झालं, तयारीत उभा राहिला आणि एकदा वर बघितलं, एकदा खाली बघितलं, एकदा वर बघितलं, एकदा मगर सरांच्या वाड्याकडे बघितलं, एकदा सद्गृहस्थाकडे बघितलं. उडी काय डोंबऱ्याचं पोरग मारेना. त्याच्यानंतर डोंबऱ्यात तिला सद्गृहस्थाने त्याला विचारलं, बाबा सगळं झालं भाऊ, तुला सगळं दिलं, तुला वाटीत गुलाबजाम पण दिले, सगळं दिलं, तुझा पाहुणचार 2 दिवस आधीपासून केलाय, महिनाभर आधी तुझ्या जाहिराती लावल्यात, उडी का मारत नाही. त्याच्यानंतर ते डोंबऱ्याच्या पोराने उत्तर फार चांगलं दिलेलं आहे. त्याने उत्तर असं दिलं, म्हणला साहेब मला उडी मारायला हरकत नाही, तुम्ही 30 म्हणले ना, मी 50 फूट उडी मारीन, पण माझ्या बापाने ढोलकं वाजवल्याशिवाय मला उंच उडी मारताच येत नाही. तसं मंडळी, विनोदाचा भाग सोडा, ही जी मंडळी बसली आहे ही आम्ही उड्या मारतोय ना, ही आमच्या बापांच्या जीवावर आहे. कलावंत हा लोक आश्रयावर जगत असतो. लोकांनी त्याला जवळ जर नाही केला ना तर कलावंत संपला. काय किस्से तुम्हाला माहिती आहे. पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार यांचे पुरस्कार घेऊन लोक कलावंत घरात आले. दगडू साळी घरात घेऊन आले. चुलीला भाजी तयार करून खायला लाकडं नव्हती घरात. बायकोनी ते तोडला पुरस्कार आणि चुलीत घातला. काय त्या कलावंताचं जीवन. असं मंडळी फार अवघड आहे, पण हरकत नाही. तुमच्यासारखे मायबाप या ठिकाणी बसलेले असताना काय भ्यायचंय. काय अशा उड्या आम्ही आयुष्यभर पण मारू, पाय तुटले तरी मारू. हरकत नाही. जोरदार एकदा टाळ्या. मुद्दाम हा किस्सा सांगितला तर सर्व गुणीजन मंडळींचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो.